नमस्कार. बघा, कालचं बाळासाहेबांचं वाक्य आहे, त्यांचं एक स्टेटमेंट होतं कालचं. त्या स्टेटमेंटनं खूप असा धुमाकूळ घातलेला आहे. ते गोष्ट कुठली होती की बाळासाहेब बोलले होते, जर महाविकास आघाडीसोबत आमची युती झाली नाही तर जर आमच्या मागण्या जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत, वाटाघाटीच्या मागण्या आहेत, जर त्या मागण्या भाजपनं जर पूर्ण केल्या तर आम्ही भाजप सोबत सुद्धा जाऊ. ह्या वाक्यानं थोडंसं जो वंचितचे काही लोक असतील किंवा महाविकास आघाडीचे लोक असतील यांना असं वाटू लागलं की बाबा बाळासाहेब हे पूर्वीपासून भाजप सोबत आहेत, आता पण सोबत जातील. आणि जे बाळासाहेब खेळी खेळत आहेत ते अजून महाविकास आघाडीसोबत आले नाहीत, ते फक्त खेळवायची कामं करतात. बाळासाहेबांमध्ये अहंकार आलाय. बघा, शब्द ऐकून घ्या. बाळासाहेबांमध्ये अहंकार आलेला आहे आणि तो अहंकार बाळासाहेबांनी बाजूला ठेवावा. ह्या गोष्टी निखिल वागळे साहेबांनी केल्या होत्या 2 दिवसापूर्वी की बाळासाहेबांमध्ये अहंकार आलेला आहे, बाळासाहेबांचं अस्तित्व काहीच नाही महाविकास आघाडीमुळे. आता एवढी हा व्यक्ती महाविकास आघाडीची बाजू घेऊन बोलतात वागळे साहेब, यांना महाविकास आघाडीनं बोलायला सोडले काय? बरोबर आहे, हा एक प्रश्न लोकांच्या मनात पडतो. आता बाळासाहेबांनी हे वाक्य का बोललं असावं की भाजपसोबत आम्ही सुद्धा जाऊ शकतो किंवा भाजपसोबत आम्ही जाऊ तर त्यांनी आमच्या काही अटी मान्य केल्यात. तर आता बघा मित्रांनो, समजून घ्या, आता कुठल्याही पक्षाच्या विरोधामध्ये कोणीही नाही, सर्वांची ही वैयक्तिक वैचारिक लढाई असते. हे पक्ष काय आहे? एक पक्ष म्हणजे एक विचारधारा असते, त्यावरती काही लोक एकत्र येऊन त्या पक्षाला नाव देऊन त्यावरती आपल्या मागण्या घेऊन लढत असतात. ह्या वैयक्तिक ज्या मागण्या आहेत ते राजकीय बनतात आणि तो एक राजकीय पक्ष म्हणून कामाला लागतो. आता समजून घ्या, आता महाविकास आघाडीच्या सोबत येण्यासाठी बाळासाहेबांनी काही अटी ठेवल्या होत्या. त्या अटी नैतिक आहेत असं मला वाटतं. यालाच वागळे साहेबांनी बाळासाहेबांचा अहंकार वाढला ह्या गोष्टी बोलल्या होत्या. असो, आता महाविकास आघाडीमध्ये जर वंचित फॅक्टर जर आलं तर काहीतरी समीकरण वेगळं असू शकतं. 4 ते 5% मतदान 2019ला होतं, आता ते वाढून 14 ते 15% सुद्धा व्हायला वेळ लागणार नाही. कारण बघा, काळ बदलतो, लोकांचे विचारसरण्या बदलतात, त्यामुळे अजून मतदार हे बाळासाहेबांकडे नक्कीच वळणार, यामध्ये काही शंका नाही. आता विषय कुठला आहे? विषय म्हणजे काय, बाळासाहेबांनी हे वक्तव्य का केलं असावं की आम्ही जर अटी मान्य केल्या तर आम्ही भाजपसोबत जाऊन सुद्धा निवडणुका लढवू शकतो. ह्या गोष्टी ज्या आहेत, बाळासाहेबांनी ह्या गोष्टी एक जस्ट त्यांना इशारा असतो ना तो दिला. म्हणजे काय, आमच्यासोबत जे आमचे विचार आहेत, आमच्या ज्या मागण्या आहेत, त्या जर मागण्या पूर्ण होत असतील, जे आमचं जे प्रपोजल आहे ते जर पूर्ण मान्य कोणी करत असेल, ते मान्य होत असतील तर आम्ही कुणासोबतही जायला तयार आहे. आता असं कुणाचं विशिष्ट एखादं पत्रक आहे का रे की पत्रक बाबा की काँग्रेसनं सांगितलं की आम्ही ह्या 25 मुद्द्यावरती काम करणार आहोत? कुणी बॉन्ड लिहून द्यायला तयार असतो का निवडणुकीच्या अगोदर? ह्या गोष्टी कोणी करणार नाही. जे राजकारण ज्याला करायचे आहे ते ह्या गोष्टी करणारच नाहीत, लिहून द्यायचे किंवा मसुदा बनवायच्या गोष्टी, कारण ते विकासावरती बोलणार नाहीत. ते फक्त विकासाचं गाजर दाखवायचं कामं हे राजकारणी करतात. पण बाळासाहेबांना एकदा समाजकारण करायचे, राजकारणाच्या माध्यमातून त्यांना समाजकारण करायचंय, समाज क्रांती घडवायची आहे. तर यासाठी त्यांना कुणासोबतही जावं लागलं तर काही फरक पडत नाही. जर कोळशामध्ये एखादा हिरा पडला ना, कोळशाच्या गुणामुळे ते हिरा काळा होतो का? नाही, कारण चमकणं, चकाकी देणं हा हिऱ्याचा गुणधर्म आहे आणि तो गुणधर्म तो जर कोळशावर जाऊन पडला तरीही तो गुणधर्म विसरणार नाही आपला. तर बाळासाहेब भाजपसोबत गेलीही तर जो आपला मूळ उद्देश आहे, मूळ हेतू आहे ते कधीच विसरणार नाहीत. पण आठ समजून घ्या, आठ काय होती? बाळासाहेबांनी बोलले होते की भाजपमध्ये सोबत मी जाईन, फक्त त्यांनी माझी एक अट मान्य करावं. ती अट कोणती होती की आरएसएसनं सध्या बघा, कुठल्याही देवळामध्ये पुजारी कुठला असतो? ब्राह्मणाचा असतो. आपण ह्या व्हिडिओत ब्राह्मणाच्या विषयी द्वेष करत नाही, समजून घ्या.
पण पुजारी कुठला असतो? ब्राह्मणाचा असतो. लग्न वगैरे कोण लावतं? हिंदूमध्ये ब्राह्मण लावतात. कुठल्याही गोष्टी ब्राह्मणाशिवाय होत नाही. बाळासाहेबांनी हे म्हणले की RSSने फक्त या ठिकाणी कुणीही बहुजन घ्यावा, म्हणजे जो ब्राह्मण नाही असा कुठलाही व्यक्ती त्यांनी घ्यावा, मग त्यावेळेस मी भाजपसोबत येईल. तर ही काय गोष्ट मान्य होणार नाही. RSS काय ह्या गोष्टी अशा मान्य करणार नाही. RSS फक्त धर्मावरती किंवा एखाद्या सामाजिक एक पंथ आहे त्याविषयीच फक्त निवडणुका लढतो, त्या लोक पुढे घेऊन, असं ठपका हा नेमकी RSS वरती असतो. आता बाळासाहेबांचं जे राजकारण आहे सध्याचं, ते राजकारण चालू आहे, ते राजकारण कसं असू शकतं भविष्यामध्ये, हा एक मोठा प्रश्न लोकांना पडलेला आहे. आणि पुढल्या लोकांना ती भीती पण वाटते. महाविकास आघाडीला पण भीती वाटते अशी की महाविकास आघाडीचं अस्तित्व खरंच असेल का? त्यांना आपलं अस्तित्व वाचवता येईल का? उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची दोन्ही पक्ष पळालेले आहेत. जर या निवडणुकामध्ये तर यांची दोघांची हार झाली, शरद पवारही पडले आणि ठाकरेही पडले, तर त्यावेळेस लिगली लोकांना समजून जाईल की नाही बाबा हे पक्ष फुटला ते चांगलं झालं, कारण यांचं दोघांचे अस्तित्व काहीच नाही. म्हणजे सध्या त्यांना आपलं अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी, दाखवण्यासाठी त्यांना निवडणूक जिंकणं हे महत्वाचं आहे. आणि याचा फायदा ह्या दोघांवरती राजकीय दबाव आणून बाळासाहेब आंबेडकर घेतात, असा पण आरोप वागळे साहेबांनी केला होता पाठीमागे. ठीक आहे. आता महाविकास आघाडीने नेमकं निवडणूक लढवावी कशी, आणि त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा तिथे येतो. तो मुद्दा म्हणजे जर वंचितमुळे जर आपल्या 9 जागा मागच्या वर्षी पडल्या असतील, समजून घ्या, नेहमी आरोप होतो बाळासाहेबांवरती की तुमच्यामुळं आमच्या जागा पडल्या. जर खरंच बाळासाहेबांच्या वंचितमुळं जागा पडल्या असतील महाविकास आघाडीच्या, तर ते जागा 9 म्हणतात. जर ह्या 9 जागेवर बाळासाहेबांचे उमेदवार उभे केले तर ते नक्कीच यावेळेस निवडून येतील. सिंपल गोष्ट आहे, गणित सिंपल आहे. त्यांनी आता सर्वांना एकच वाटते 27 जागा त्यांनी मागितल्या आहेत, प्रस्ताव आहे, पण त्यावरती बाळासाहेब म्हणतात आम्ही 27 जागा मागवल्या नाही, फक्त तुम्हाला एवढं सांगितलंय त्यावरती आमची पकड मजबूत आहे. तिथं आम्ही सभा घेतलेल्या आहेत, तिथं आम्ही सर्वे केलेला आहे, त्यामध्ये एकच गोष्ट दिसून येते की तिथं आमची पकड चांगली आहे, त्या ठिकाणी आम्ही जिंकू शकतो. ही आमची त्यांची जी पुढली रणनीती असेल. पण याचा त्यांनी अर्थ वेगळाच काढला. त्यांनी घमंड, अहंकार ह्या गोष्टी बाळासाहेबांविषयी बोलल्या होत्या. पण एकूणच सर्वांपुढे प्रश्न पडला असेल की बाळासाहेबांनी जे वाक्य बोललेले आहेत ते वाक्य जर खरं झाले तर आपलं काय होईल? बघा, सध्या बच्चू कडू एक लहान पक्षाचे नेते आहेत. ते जे सत्तेमध्ये आहेत ते सोबत असतात आणि ते आपले जे मतदारसंघाची कामं आहेत ते कामं करून घेतात. म्हणून कुणाला बच्चू कडू वाईट वाटतात का? नाही. कुणाला? सर्वांनाच, पूर्ण महाराष्ट्रांना फक्त आमदार व्यक्ती चांगला वाटतो. का चांगला वाटतो? त्याची भूमिका चांगली असते, तो व्यक्ती नेक विचार करतो. बच्चू कडू सर्वांना चांगले वाटतात. बाळासाहेबांचं असंच आहे. पक्ष कुठलाही असो, साथीला कुठे जा तुम्ही, जर आपली मूळ भूमिका, आपला मूळ गुणधर्म आपण जर दाबून ठेवला तर तुमचं जे मोठेपण आहे ते सिद्ध होतं आणि तुम्ही चुकीचे ठरत नाही. ह्याचीच प्रसिद्धी बाळासाहेब आली असेल आणि यामुळेच बाळासाहेब असे वक्तव्य करत असावेत. पुढे काय होईल ते आपल्याला भविष्यकाळ सांगेल. नेमकं भविष्यामध्ये होणार आहे काय, या निवडणुकीला नेमकं समीकरण काय असेल. बघा, तुम्हाला याची काय वाटतं नक्कीच कमेंट करून